नमस्कार. #स्नेहल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी उन्हाळ्यासाठी खास रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. ती म्हणजे वॉटरमेलन मिल्कशेक. ही रेसिपी तुम्ही कधीही बनवू शकता, कधीही घेऊ शकता. पण उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास असेल तर तुम्ही वॉटरमेलन ज्यूस नक्की प्या, म्हणजे तुम्हाला त्रास कमी होईल. आणि ही मिल्कशेक रेसिपी कशी बनवायची, हेल्दी रेसिपी कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे. तर वॉटरमेलन मिल्कशेक कसं बनवायचं ते पाहूया. मिल्कशेक करण्यासाठी आपल्याला अर्धा कलिंगडची गरज लागणार आहे आणि त्यासाठी आपण 3 पीस करून घेतलेले आहेत अर्धा कलिंगडचे, आणि त्याचे 2 पीस आपण मिक्सरला लावून घेणार आहोत आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत. बघा, हे मिक्सरला आपण लावून घेणार आहोत आणि हा 1 पीस नंतर आपल्याला लागणार आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवेलच. बघा, याप्रमाणे 2 पीसेसचे आपण मिक्सरला लावून पेस्ट तयार करून घेणार आहोत. आणि आता आपल्याला सब्जा 1 चमचा भिजत घालायचा आहे. त्यासाठी मी 3 चमचे पाणी घेतले आणि 1 चमचा सब्जा घेतला आहे आणि तो साईडला भिजत घालत ठेवला आहे. आणि आता मिक्सरला पेस्ट करून घेऊया. आणि तो 1 पीस होता, त्याचे बारीक बारीक तुकडे करून आपण ठेवून देणार आहोत. बघा, याप्रमाणे आपल्याला जितके होईल तेवढे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. त्याप्रमाणे बारीक तुकडे करून झालेले आहेत. आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया. याप्रमाणे आपण ते मिल्कशेकमध्ये टाकून घेणार आहोत. आधी आपण आता मिल्कशेक करायला घेऊया. त्यासाठी मी एक बाउल घेतला आहे, त्याच्यात चाळणी ठेवली आहे किंवा गाळणी ठेवू शकता तुम्ही, किंवा चहाची गाळणी असेल तुमच्याकडे मोठी ती सुद्धा चालेल. तर त्यात आपण हे गाळून घेणार आहोत पेस्ट, आणि त्यामध्ये जे बारीक केलेले तुकडे होते ते घालून घेतले आहेत. बघा, याप्रमाणे. आणि गरम केलेलं दूध आपल्याला आलेलं दूध असेल ते आपण 2 ग्लास त्याच्यात घालून घेणार आहोत. आणि सब्जा आपण आता भिजवलेला तो त्याच्यात घालून घेतलेला आहे आणि सगळं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून साखर घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याला थोडा गोडवा येईल. जर तुमच्याकडे रोज सिरप असेल तर ते 2 चमचे टाकून घ्या, म्हणजे आपल्याला तशीच टेस्ट येईल. याप्रमाणे आपण ग्लासात सर्व करून घेतलेलं आहे आणि आपला मिल्कशेक तयार झालेला आहे. वॉटरमेलन मिल्कशेक खूप टेस्टी लागतो. तुम्ही जरूर करून पहा. जर तुम्हाला ही वॉटरमेलनची रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.